तर कोल्हापूरच्या नान्नी मठामध्ये गेली 34 वर्ष असणाऱ्या महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्रकल्पात नेण्यात आलंय। या विरोधामध्ये तीव्र जनभावना निर्माण झाली असून कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आक्रमक झालेले आहेत। तर या प्रकरणी वनताराने देखील स्पष्टीकरण दिलंय। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताराने दिलेले आहेत। यासाठी अधिकृत वन्यजीव खात्याने आणि जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे। जर न्यायालयाने आदेश दिला तर या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीत सुरक्षितरित्या पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराची तयारी असल्याचं वनताराकडून सांगण्यात आलेलं आहे। तर महादेवी हत्तीणीबाबत वनताराने अधिकृत काय उत्तर दिलंय ते आपण पाहूयात। प्राणी मित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी हत्तीणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी समिती नेमली। हत्तीणीवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची समितीची शिफारस आहे। 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ही शिफारस स्वीकारल्याची देखील माहिती आहे। शिफारस स्वीकारल्यानंतर वनतारामध्ये 2 आठवड्यात हलवण्याचा आदेश दिला। तर महादेवी हत्तीणीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये काय झालं ते आपण पाहतोय। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं। 29 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्य पीठाने ही रीट याचिका फेटाळली। महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे असं कोर्टाने म्हटलं। यावर भर देत वनतारामध्ये स्थलांतर करण्यावरती शिक्कामोर्तब देखील यावेळेला कोर्टाने केलं। हत्तीणीची नाजूक तब्येत, मानसिक अवस्था सुधारणे या गोष्टी न्यायालयाने विचारात घेतल्या। आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे, जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल। तर वनतारामध्ये आता महादेवीची सध्याची स्थिती काय आहे ते आपण समजून घेऊयात। महादेवी वनतारामध्ये 30 जुलैला आल्यापासून विशेष पशुवैद्यकीय उपचारांखाली तिला ठेवण्यात आलेला आहे। महादेवी हत्तीणीवर सांधेदुखीचा उपचार सुरू आहे। एक्सरे आणि अल्ट्रासाउंड यासह रेडिओलॉजिकल रोग निदान जे आहे ते यावेळेला करण्यात आलंय। साखळदंड विरहित आणि चांगली राहण्याची व्यवस्था यावेळेला करण्यात आली आहे। यामुळे महादेवी हत्तीणीची मानसिकता आणि आरोग्य सुधार होत असल्याचं वनताराने म्हटलंय। अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते आहे असं देखील वनताराने म्हटलंय। तर महादेवीला कोल्हापुरात पाठवण्याबाबत वनताराचं म्हणणं काय हे आपण समजून घेऊयात। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताराने दिले आहेत। त्यासाठी अधिकृत वन्यजीव खात्याने तसंच जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे असं वनताराचं म्हणणं आहे। वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्व नियमांचं पालन करण्यात आलं पाहिजे असं देखील वनताराने म्हटलंय। न्यायालयाने आदेश दिल्यास वैद्यकीय देखरेखीखाली पाठवण्याची तयारी जी आहे ती वनताराने दाखवली।